आज दोन प्रकारचे संदेश आहेत. बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही. धाकधुकीचे वेगळे वेगळे कारण असतील, ते तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो. पक्षवाढी ही 24 तास चालली पाहिजे. तिकडची कुस्ती ही संपलेली आहे, त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत 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 पुढे जातो. आता मी इथून निघाल्यानंतर उद्या कुठं सापडेल तुम्हाला माहिती नाही. माझं काम मी केलेलं आहे, याचं उत्तर ते देऊ शकतील. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं, तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आणि ती विनंती मी त्यांना केलेली आहे. ही काय पूर्व कल्पना मला नव्हती की दादा अचानक आलेत, आणि मी दादांना सहज जेवणासाठी जो शब्द टाकला आणि तो त्यांनी पूर्णही केला. तीच जी त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती मला देखील आवडलेली आहे. आणि जे नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी उभी होती त्यावेळेस जे मुद्दे माझ्यापर्यंत लोकांनी पोहोचवले, तेच मुद्दे मी आज दादांसमोर पुन्हा मांडलेले आहेत. आणि अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच अनपेक्षित खेळी खेळणाऱ्या विखे कुटुंबाने आज पुन्हा एकदा सर्वांना चकित केलं असून युवा नेते आणि महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शिर्डीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील प्रबळ विरोधी उमेदवार डॉक्टर कल्याणी आरणे यांच्या निवासस्थानी जाऊन विखेंनी सदिच्छा भेट घेतली. केवळ भेटच नाही तर डॉक्टर कल्याणी आरणे यांच्यासोबत घरी आमरसपुरीच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानं शिर्डीसह पंचक्रोशीतील राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या शिर्डी नगर पंचायतच्या निवडणुकीत विखे गट विरुद्ध डॉक्टर कल्याणी आरणे यांच्यात थेट काटेरी टक्कर होती. मात्र आज थेट विरोधी उमेदवाराच्या गोटात एंट्री करत डॉक्टर कल्याणी आरणे यांच्या घरी अचानक दिलेली भेट आणि कुटुंबासोबत जमिनीवर बसून केलेलं स्नेहभोजन ही आगामी काळात बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचं म्हटलं जात असून याबाबत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना विचारलं असता त्यांनी डॉक्टर कल्याणी आरणे यांचं तोंड भरून कौतुक करत शिर्डीतील एका गरीब कुटुंबातून थेट डॉक्टर होण्यापर्यंत त्यांचा प्रवास अभिमानास्पद असून डॉक्टर आरणे ह्या स्वतः भाजपच्या असल्यानं यापुढील काळात त्यांनी पक्षाचं काम सोबत येऊन करावं अशी विनंती मी त्यांना केल्याचं डॉक्टर विखे यांनी म्हणत शिर्डीतील बऱ्याच लोकांना मात्र आता धाकधूक सुरू होईल आणि त्याची कारणे वेगवेगळी असतील असं सूचक वक्तव्य करत डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा जिल्हाभर आपल्या अनोख्या राजकीय समीकरणांची मांडणी करत विरोधकांना आपलं करून घेण्याचा फंडा आज शिर्डीत देखील पाहावयास मिळाला. एक कट्टर विरोधक आणि प्रबळ उमेदवार पक्षाच्या गळाला लावल्याची सर्वत्र चर्चा होती. डॉक्टर कल्याणी आरणे यांनी देखील डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानत कौतुक केले व इतक्या मोठ्या उंचीचा नेता आज थेट आमच्या घरी आला व आमच्या आग्रहाला मान देत जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेतला. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून यापुढील काळात शिर्डीच्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच सोबत काम करण्यास तयार असल्याचं डॉक्टर कल्याणी आरणे यांनी स्पष्ट केलंय. मुळात शिर्डीमध्ये जेव्हा डॉक्टर कल्याणी आरणे ह्या नगर परिषदेच्या उमेदवार म्हणून नगराध्यक्षाच्या उभ्या होत्या, तुम्ही जर त्यांचं प्रचार पाहिला किंबहुना त्यांचं पॅम्फलेट पाहिलं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमा कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळायची. आणि मग स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते होते. भारतीय जनता पार्टीला जी आज दिशा देशामध्ये मिळते आहे ते त्यांच्या प्रधानमंत्री म्हणून नेतृत्वामध्ये मिळाली. आणि मग जर विचारधारा एक असेल तर ती विचारधारा शिर्डीच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. आणि आज मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून जेव्हा राज्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय प्रदेशाध्यक्ष महोदयांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, तर ही माझी जबाबदारी आहे की भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणामुळे किंबहुना कुठल्या वैचारिक मतभेदामुळे जर लांब असेल तर त्याला आपल्या संघटनेमध्ये पुनश्च एकदा समाविष्ट करून एकत्रित विकास आणि पक्षाच्या वाढीसाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करण्यासाठी मी करत इथं आलो. मला आश्चर्य आणि आनंद. आश्चर्य एका गोष्टीचं की एवढी लोक आले कस काय इथं, कारण की मी कोणालाच सांगितलं नव्हतं. आणि आनंद पण या गोष्टीचा की तुम्ही सगळे आले. त्याचं कारण एवढंच आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्यांना जनतेकडून मिळाला, जनतेमध्ये जाऊन त्यांना लोकांचे प्रश्न कदाचित अधिक समजले असतील,
माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जनतेने कौल जरी आमच्या बाजूने दिला असेल तरी सुद्धा आपल्याला शिर्डीचा जर खरा विकास करायचा असेल तर आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन समविचारी लोकांना बरोबर घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. तोच प्रयत्न राहुरीमध्ये आम्ही प्राजक्त तनपुरेंबरोबर केला. आज ते आपल्या बरोबर आहेत. भारतीय जनता पार्टीचा विजय अतिशय सुकर होईल. तर शत्रुता ठेवून पक्ष वाढू शकत नाही. पक्ष हा मोठ्या विचारांनी वाढतो आणि त्या मनाच्या मोठेपणाने त्यांनीही मला इथं निमंत्रित केलं. किंबहुना मी त्यांनाही म्हटलो होतो की आपण कुठेतरी वेगळा कार्यक्रम घेण्यापेक्षा मी अगोदर तुमची काय म्हणणं आहे ते ऐकून घेतो आणि मग आज मला असं वाटतं की जेवायची वेळ पण झाली होती म्हणून त्यांनी जुळी घातलं. पक्षवाढी ही 24 तास चालली पाहिजे. तरी एवढं बिझी शेड्यूल असताना देखील आपण आलात आज. तिकडची कुस्ती ही संपलेली आहे. त्यामुळे आपण नवीन गोष्टी शोधत पुढे जातो. आता मी इथून निघाल्यानंतर उद्या कुठं सापडेल तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे मला या राजकारणामध्ये आनंद मिळतो आणि मला असं वाटतं की एक सर्वसामान्य कुटुंबातली गोरगरीब परिस्थितीमधून स्वकष्टाने डॉक्टरसारख्या डिग्रीपर्यंत पोचणं हे अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी आपण शिर्डीसाठी झटलो. यासाठी आपण मतदारसंघामध्ये विकास करतो की गोरगरिबांची मुलं देखील मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोचले पाहिजे. आणि आज जर ते पोचले असतील तर त्यांना लांब ठेवून कसं चालणार. मग हे मूळच आमच्या वैचारिकतेशी संघर्ष असणार. आणि म्हणून आता त्याचं उत्तर ते देऊ शकतील. माझं काम मी केलेलं आहे. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या संघटनेमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून त्यांनी कार्य केलं तर निश्चित आम्हाला त्याचा आनंद आहे. आणि संघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियतेने सर्वसामान्य माणसाचे प्रश्न मांडावेत अशी माझी अपेक्षा आणि ती विनंती मी त्यांना केलेली आहे. शिर्डीकरांसाठी काय नेमकं देणार आहे भेटीचा? आज 2 प्रकारचे संदेश आहेत. बऱ्याच लोकांना धाकधूक सुरू होईल, त्याला मी काय करू शकत नाही. धाकधुकीचे वेगळे कारणं असतील ते तुम्हाला माहिती आहेत काय आहेत. आणि दुसरा संदेश जाईल सर्वसामान्य माणसांमध्ये की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि विखे पाटील परिवार हा द्वेष भावनेने नाही प्रेमाने लोकांमध्ये जाऊ इच्छितो. आणि ते प्रेम जे आम्ही जनतेमध्ये पाहतो त्या प्रेमाच्या आधारावर आम्ही राजकारण करतो आणि हा संदेश सर्वसामान्य नागरिकांना आम्ही देऊ इच्छितो. त्यांनी ज्या मुद्द्यांवर आपल्या विरोधात निवडणूक लढवली आपल्या गटाच्या विरोधात आज ते दूर झाले असं वाटतंय? नाही, आता माझी पहिलीच वेळ आहे. त्यांच्याशी अजून चर्चाही झालेली नाही. ते नोकरीवर आहेत एका ठिकाणी, तर ते आज परत सापडल्यात. तर त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर आज नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक 23-0 अशी परिस्थिती शिर्डीमध्ये पहिल्यांदा झालेली आहे. एवढी मोठी सत्ता जनतेने दिली असेल तर त्यांचे प्रश्न राहणारच नाहीत. त्यांनी जे काही प्रश्न प्रचारामध्ये मांडले असतील 1 वर्षभरामध्ये ते सगळे प्रश्न सोडवले जातील हा शब्द माझा आहे. शिर्डी आनंदातच आहे. नाहीतर जे काही विकास आपण पाहत आहात एवढ्या वर्षांनंतर 40 वर्षाच्या संघर्षानंतर लक्ष्मीनगर उठलं. कुठं वाद नाही, कुठं पोलीस सिक्युरिटी नाही. याचं कारण तुम्हाला काय वाटतं कशामुळे आहे? कारण की जनतेला विखे पाटील परिवाराने दिलेला शब्द हा सर्वोपरी वाटला. स्वतःहून लोकांनी घरं काढले आणि आपण प्रत्येकाला 25 लाख रुपयाची जागा मोफत दिली. हे फक्त आम्ही करू शकतो. त्यामुळे हा जो विश्वास आम्ही कमवलेला आहे त्या विश्वास संपादन व्हावं म्हणून नवीन कार्यकर्ते देखील संघटनेमध्ये यावेत, सुशिक्षित लोक संघटनेमध्ये यावेत. यासाठी आम्ही कोणाकडे जायला तयार आहोत. आज मी यांच्याकडे आलेलो आहे. उद्या मी कदाचित कोपरगावला गेलो तो कोणी दुसऱ्या घरी जाईल. हे चालत राहते, राजकीय प्रक्रिया आहे. नमस्कार, मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे. दादांनी जी भेट दिली ही काय पूर्व कल्पना मला नव्हती की दादा अचानक आलेत. आणि जी आपली भारतीय संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की आपल्या घरी येणारा अतिथी हा उपाशी गेला नाही पाहिजे. आणि मी दादांना सहज जेवणासाठी जो शब्द टाकला आणि तो त्यांनी पूर्णही केला. जास्त काही दादांना जेवणासारखं असं काही नव्हतं, पण जे आम्ही घरात बनवलेलं होतं दादांनी त्याचाही आस्वाद घेतला. त्यात मला आनंद वाटला की एवढे मोठे पद असणारा व्यक्तिमत्व देखील या साध्या जेवणाचा इतका आनंदाने आस्वाद घेऊ शकतात. तर नक्कीच जी त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती मला देखील आवडलेली आहे. आणि ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं आहे की मी ज्या मुद्द्यांना घेऊन किंवा मी जे नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी उभी होती त्यावेळेस जे मुद्दे माझ्यापर्यंत लोकांनी पोहोचवले
तेच मुद्दे मी आज दादांसमोर पुन्हा मांडलेले आहेत आणि त्याचं समाधानही मला त्यांच्याकडून तसंच मिळालेलं आहे की जे कामं मला लोकांनी सांगितलेले होते तर ते दादांपर्यंत मी तंतोतंत पोहोचवलेले आहे आणि मी तीही अपेक्षा करते की दादा ते पूर्णच करतील. आणि एवढं मोठं पद असणारं व्यक्तिमत्व जर स्वतः माझ्याकडे आले आहेत तर या जनतेच्या विकासासाठी जे प्रयत्न आम्ही आधी करत आहोत तेच प्रयत्न पुढे चालू ठेवणार आहे. आणि जर ही संधी मिळते की ते जनतेचा माझ्याकडून विकास होणार असेल तर नक्कीच या संधीचा मी लाभ घेईल. नमस्कार. भारतीय जनता पार्टी जी आहे ती एक विचारधारा आहे की एक विचारधारेवर चालणारा पक्ष आहे की ज्यांनी आपली महाराष्ट्र संस्कृती जपलेली आहे आणि त्या दादांकडूनही ती आपल्याकडे खूप जपण्यात येते की जसं आपण आत्ताच ऐकलं की जो नर्मदेचा प्रकल्प आहे, जो फॉक आख्यान आहे आपल्याकडे, ही आपली संस्कृतीच आहे की जे दादा पुढे नेत आहेत. आणि यामध्ये जर मला संधी मिळत असेल की मी यात सहभागी व्हावं आणि थोडीशी सेवा माझ्याकडूनही घडावी तर त्यासाठी मी तयार आहे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई इच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध. राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.